नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा जे 2025 मध्ये 128 पदाकरिता सरळ सेवेची जाहिरात आयसीडीएस आयुक्तालयामार्फत प्रसिद्ध होणार आहे। तर याकरिता आपल्याला आता वेळ आहे, जाहिरातीला 2 महिन्याचा कालावधी असल्या कारणाने आपल्याला एकूण जाहिरातीला 2 महिने आणि त्यानंतर परीक्षेचा तुमचा फॉर्म भरण्याकरिता 1 महिना आणि त्यानंतर 1 महिना म्हणजे असं एकंदरीत 4 महिन्याचा कालावधी आहे। 120 दिवस आपल्या हातात आहेत, बरोबर आहे। 3 × 12 120 दिवसाचा कालावधी अभ्यासाकरिता असणार आहे। तर यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडले पाहिजेत 155 प्लस, जो कट ऑफ लागलेला 102 पदाचा, त्यामध्ये प्लस 5 मार्काची ग्रोथ होणं म्हणजे काय होणार आहे, कट ऑफ तुमचा वाढणार आहे। तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन, संपूर्ण मार्क कसे वाढवायचे, कसा अभ्यास करायचा आहे, नेमका अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जाहिरात कधी येणार आहे किंवा कोणताही दुसरा जर व्हिडिओ टाकला तर सर्व महिला भगिनी काय करतायत, पाहतायत, परंतु मी जर अभ्यासाचं नियोजन टाकलं तर तुम्ही तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो कमी प्रमाणात मिळतो। परंतु मी जे सांगतोय तुम्हाला यावरती जास्त मेहनत असते आणि मी पूर्ण माझं जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असते। तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत 128 पदाची जर तुम्ही तयारी करत असाल सरळ सेवा भरतीकरिता, तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा। त्या अगोदर आपण बघणार आहोत तुमच्या सर्वांकरिता अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर करिता 128 पदांची जाहिरात असणार आहे। त्याची जी बॅच आहे आयसीडीएस व संगणक विषयासहित स्टार्ट करण्यात आलेली आहे। या बॅचचे जे वैशिष्ट्य आहे, पर्सनल गायडन्स असणारे मेंटरशिपची बॅच आहे। यामध्ये तुम्हाला डिटेल परीक्षा भिमुख अभ्यास तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे। नोट्स, प्रिंटेड नोट्स सर्व विषयाच्या आयसीडीएस सहित घरपोच मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत। याची जी फी आहे 10,000 रुपये असणार आहे, 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे। 2 टप्प्यामध्ये तुम्ही फी पे करू शकणार आहात। आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला नेमकं काय अभ्यास करायचा आहे, कोणता कसं काय वाचायचंय, काय वाचायचं नाही, किंवा कोणती पुस्तकं रेफर करायच्या आहेत आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं असं पूर्ण तुम्हाला फॉलोअप तुमचा घेतला जाणार आहे। पर्सनल कॉलिंग, तुमचा नंबर, आमचा नंबर पण तुम्हाला शेअर केला जाणार आहे। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे। 95 45 81 83 03 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, तर आपण आता जास्त वेळ न घेता जे अभ्यासाचं नियोजन 128 पदाकरिता, कारण एक तुमचं काय म्हणता येईल आपल्याला, एक तुमच्याकरिता महाराष्ट्र सरकारमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक सुवर्ण संधी दिलेली आहे। 128 पदाकरिता परत सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, बरोबर आहे, सरळ सेवा। तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे, आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे। ओके, काय करायचंय, सुरुवात करायची। तर यामध्ये तुम्हाला नेमकं अभ्यासाचं नियोजन, प्लॅनिंग कशी करायची आहे, तुमचं जर तुम्ही पार्ट टाइम जॉब करत असाल किंवा फुल टाइम करत असाल, त्या सर्व महिलांकरिता ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम। तुमचा जो पेपर आहे 100 प्रश्न 200 गुणाकरिता आणि वेळ आहे 90 मिनिटाचा, 1.5 तासामध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे। काय काय करायचं आहे, तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची सिलेबसची, ओके, तुमच्या रूम मध्ये, स्टडी रूम मध्ये। आणि जे PYQ आतापर्यंत तुमच्या अंगणवाडी अगोदर जिल्हा वाईज होत होत्या, त्यानंतर अंतर्गत असेल, ग्रामीण शहरी असेल, किंवा कोणती आता 102 पदाची झालेली असेल, किंवा महिला बाल विकास समा कोणत्याही परीक्षा ग्रुप सीच्या याचे PYQ कलेक्ट करायचे आपल्याकडे आहेत अवेलेबल। यामध्ये काय होणार आहे, तुमचं अनालिसिस होणार आहे, कोणता प्रश्न कोणत्या टॉपिकवर कसा प्रश्न येतो, त्याचा मी तुम्हाला सॉल्व्ह कसा करायचा आहे, स्किप कसे ऑप्शन करायचे आहे, कशामधनं कळणार आहे, तुमचे क्वेश्चन पेपर मधनं कळणार आहे। तर हे आपल्या काय म्हणायचं आहे, शिदोरी आहेत आपल्या परीक्षेच्या, ह्या फक्त जवळ तुमच्या असू द्या। त्यानंतर आहे टॉपिक वाईज MCQ, आपण क्लासमध्ये घेतच असतो तुमच्याकडून, परंतु MCQ जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करा। तुम्ही जर समजा मराठीमधील एखादा टॉपिक वाचलाय, प्रयोग असेल, समास, तर त्याच टॉपिकवरचे तुम्हाला 20 ते 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। आणि कोणत्या घटकावर तुमचा प्रश्न चुकतोय ते तुम्हाला काय करायचं, अनालिसिस करायचं, का चुकलाय, मी वाचलेला आहे तरी पण माझा चुकतोय, तर परत एकदा रिव्हिजन तुमचा कमी पडते, तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे। त्यानंतर अभ्यासाचं नियोजन, जे पार्ट टाइम करताय जॉब किंवा फुल टाइम करताय, फुल टाइम जर करत असाल तर 6 तासाचा असेल कालावधी तुम्हाला अभ्यास, म्हणजे बॅच जॉईन केल्यानंतर बॅच मध्ये तुम्ही क्लास करताय अटेंड, तो अभ्यास नव्हे, तुमचा जो सेल्फ स्टडी आहे डेली 4 तासाचा व्हायला
पाहिजेत. यामध्ये सकाळचे 2 तास आणि रात्रीचे 2 तास यामध्ये पण विभाजन आहे. सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला फ्रेश माइंड असतो आणि त्या ठिकाणी जे हार्ड सब्जेक्ट आहे तुम्हाला किंवा तुमचे वीक पॉइंट आहेत, ओके, इंग्लिश असेल किंवा आयसीडीएस असेल, ते सकाळच्या वेळेमध्ये अभ्यासायचे आहेत. आणि रात्रीच्या वेळेमध्ये मराठी असेल, मराठी सोपा विषय आहे, चालू घडामोडी जीके मधला असेल किंवा बौद्धिक चाचणी गणिताची रात्रीच्या वेळेमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची. असं एकंदरीत तुम्हाला फक्त किती तास, 4 तास अभ्यास करायचा आहे. आणि दर रविवारला काय करायचं आहे, तुम्ही सोमवार ते शनिवार नेमका अभ्यास किती केलेला आहे, कोणत्या विषयाचे टॉपिक वाचलेले आहेत, त्याचं रिव्हिजन करायचं आहे. काय करायचं, रिव्हिजन मस्ट आहे, आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला मार्क पडणार नाही, जे वाचले त्याचं लक्षात राहणार नाही. दर आठवड्याला हे करायचं. दर आठवड्याला काय करायचं आहे, एक टेस्ट पेपर सोडवायचा आहे तुमचा 100 मार्काचा आयसीडीएस सहित. ओके, पेपर आहेत आपल्याकडे 25 पेपर आपण टाकणार आहोत अंगणवाडी सरळ सेवा भरतीचे. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्हाला जर काय सांगतोय मी, या व्यतिरिक्त जर अजून काही तुम्हाला पर्सनल गायडन्स घ्यायचा असेल, तुम्ही कॉल पण करू शकता अकॅडमीमध्ये, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जाईल. त्यासोबतच हा जर व्हिडिओ आवडला असेल, परत जे बॅचेस आहेत, रेग्युलर बॅच आहेत, मेंटरशिप बॅच पण आहेत. रेग्युलर बॅच 2000 रुपयामध्ये 6 मंथ व्हॅलिडिटी असणार आहे. आयसीडीएस सहित सर्व विषय यामध्ये शिकवले जाणार बेसिक पासून. आणि प्लस अंतर्गतची जी सध्या जाहिरात आहे 272 पदाकरिता, याचं पण या नियोजनाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. याची पण बॅच आहे आपल्याकडे. याकरिता आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर बॅच करिता आपण 9545818303 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं चॅनलला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.